नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याणी सूर्यवंशी मराठी स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर इंट्रोडक्शनला जास्त वेळ न घालता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर पोलीस प्रशासन यावर आधारित आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न बघणार आहोत। आतापर्यंत बऱ्याचदा हे प्रश्न रिपीट झालेले आहेत, सो त्या अनुषंगाने मी हे प्रश्न काढलेले आहेत। तर त्यातला पहिला प्रश्न आपण बघूया। महाराष्ट्र राज्यातील डॅश शहरात पोलीस आयुक्तालय नाही, तर याचं उत्तर आहे पर्याय ड धाराशिव। दुसरा प्रश्न बघूया। लातूर जिल्हा हा कोणत्या परिक्षेत्रामध्ये येतो, तर याचं उत्तर आहे पर्याय ड नांदेड। प्रश्न तिसरा। कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पोलीस घटक नाही, तर याचं उत्तर आहे पर्याय ड सोलापूर शहर। प्रश्न चौथा। राज्य पोलीस दलाचे डॅश हे नियतकालिक मुखपत्र आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय ब दक्षता। प्रश्न पाचवा। महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग काय आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय अ गडद निळा। आता या पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकताय गडद निळा आपल्याला हा कलर दिसतोय। ठीक आहे, गडद निळा हा महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग आहे। ठीक आहे, सहावा प्रश्न आपण बघूयात। महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निदर्शक म्हणून डॅश हे चित्र आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क हाताचा पंजा। म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघू शकता बघा, अशा पद्धतीने हा हाताचा पंजा आहे। ठीक आहे, त्यानंतर सातवा प्रश्न बघूया। महाराष्ट्र पोलिसांचा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात येतो, तर याचं उत्तर आहे पर्याय क 2 जानेवारी। प्रश्न आठवा। महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय ब सदरक्षणाय खलनिग्रहणाय। या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकताय, मी हे थोडंसं रफ करते। ओके, या ठिकाणी दिसते सदरक्षणाय खलनिग्रहणाय, ते महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य आहे। ठीक आहे, त्यानंतर नववा प्रश्न आपण बघूया। पोलीस कॉन्स्टेबल पदावरील व्यक्तीची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते, तर याचं उत्तर आहे पर्याय अ हेड कॉन्स्टेबल। त्यानंतर 10वा प्रश्न बघूया। पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ आणि केवळ पदोन्नतीनेच भरले जाते, तर याचं उत्तर आहे पर्याय अ पोलीस निरीक्षक। त्यानंतर 11वा प्रश्न। महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही, तर याचं उत्तर आहे पर्याय ब लान्स नाईक। प्रश्न 12वा। खालीलपैकी कोणता अधिकारी हा सर्वात वरिष्ठ दर्जाचा असतो, तर याचं उत्तर आहे पर्याय ड अपर पोलीस महासंचालक। त्यानंतर पर्याय प्रश्न 13वा। महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात, तर याचं उत्तर आहे पर्याय क विशेष पोलीस महानिरीक्षक। त्यानंतर प्रश्न 14। पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावरती कोणती चिन्हे असतात, तर या ठिकाणी बघा पर्याय आहे पर्याय 3 म्हणजेच पर्याय क 3 स्टार। आता या ठिकाणी तुम्ही पिक्चरमध्ये बघू शकता, या ठिकाणी आपल्याला 3 स्टार दिसतात, पोलीस उपअधीक्षक। ओके, त्यानंतर प्रश्न 15 आपण बघूयात। महाराष्ट्र पोलीस ध्वजातील डॅश हे पारंपरिक चिन्ह आहे, तर याचं उत्तर आहे बघा पर्याय ब पंचकोनी तारा। आता या ठिकाणी बघा दिसते। ठीक आहे, पंचकोनी तारा। ओके, प्रश्न 16। राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते, तर याचं उत्तर आहे पर्याय क पोलीस महासंचालक। त्यानंतर प्रश्न 17वा बघूया। पोलीस दलातील ज्येष्ठतेप्रमाणे योग्य पर्याय निवडा। म्हणजेच पोलीस दलातील पदांच्या वाढत्या क्रमाने आपल्याला तो क्रम लावायचा आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय ब म्हणजे शिपाई, त्यानंतर नाईक, त्यानंतर हवालदार आणि त्यानंतर सहाय्यक फौजदार। 18वा प्रश्न। जिल्हा स्तरावर पोलीस खात्याचा प्रमुख डॅश असतो, तर याचं उत्तर आहे पर्याय 1 पोलीस अधीक्षक। प्रश्न 19। महाराष्ट्र पोलिसांचे कोणते दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क C60। प्रश्न 21। महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोठे आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय ड नाशिक। प्रश्न 22। 26/11 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दलाने डॅश ही यंत्रणा स्थापन केली, तर याचं उत्तर आहे पर्याय ड फोर्स 1। प्रश्न 23। नॅशनल पोलीस अकॅडमी कोठे स्थित आहे, तर याचं उत्तर आहे क पर्याय क हैदराबाद।
त्यानंतर प्रश्न 24 इंडियन मिलिटरी अकॅडमी डॅश येथे आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय ड डेहराडून. प्रश्न 25 महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय ब पुणे. तर विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस प्रशासन यावर आधारित 25 प्रश्न बघितलेले आहेत, जे की बऱ्याचदा रिपीट झालेले आहेत. आणि आपल्या चॅनलवरती इतर बरेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, जसे की महाराष्ट्रातील समाजसुधारक, महाराष्ट्राचा इतिहास, त्या सगळ्याच्या लिंक मी तुम्हाला आय बटनवरती दिलेल्या आहेत आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेल्या आहेत. तुम्ही व्हिडिओच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ चेक करू शकता. सो पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी.